काय हो, काय टेन्शन? माझ्या घरात कोणाचं लव्ह मॅरेज झालेलं नाहीये ना, त्याच्या आधी क्रांती घडवली. ऐका ऐका, म्हणजे थोडक्यात माझं तुझ्यावर प्रेम आहे हे वाक्य त्या कशा बोलतील? माझं तुझ्यावर प्रेम आहे. वा टाळ्या. शाळेत असं नाही, त्यांचं आधी झालं, माझं नंतर झालं. त्यांचं आधी झालं शिक्षण हो. मला कळलं नाही, मला वाटलं प्रेम झालं का लग्न झालं. घरात फोन केला, घरात समजलं, मग भांडणं चालूच राहिलं, ते महिनाभर चालूच राहिलं आणि नंतर मग काय आपलं फिल्मी स्टाईल फायटिंग. माझ्या छातीत आता धडधड. नाही, प्रपोज तो नाही करू शकत. बघा असंच होतं. नाही, आज करावंच लागेल. वेळ सुरू करायचं प्रपोज. बघा अजून याला प्रपोज, लग्न झालं 3 वर्ष झाले, अजून प्रपोज कसं करायचं माहिती नाही. दुसरी मुलगी बघायची. एक लवकर करा प्रपोज. तू माझ्या प्रेम करतेस? काय प्रश्नपत्रिका? तुमची पण ती शाळा? हो. एकाच बॅचला होता? हो. एकाच वर्गात होता? हो. एकाच बेंचवर बसायचा? नाही. नशीब. ऑगस्ट पासूनच आवडायला लागलेली. काय श्रावण संपला होता? नाही, तुमचा क्लास होता, पण हे तुम्हाला त्या दिवशी भेटणार हे तर माहिती असेल. असं नाही आठवत मला आता विसरला एकदम. त्या कुटुंबाची क्षमा मागतो. ज्या कुटुंबाने मला सावरलं त्या कुटुंबाला थँक्यू म्हणतो. व्हेरी गुड. एका वाक्यात सगळं सांगितलं. पण आता तुमची थोडीशी धावपळ आहे आणि ती धावपळ अशी आहे की तुम्ही 5, 7, 11 किती वस्तू आणणार वैदींसाठी ते बघायचे. मी जे अक्षर देणार त्या अक्षराच्या वस्तू घेऊन यायच्या. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे म. संतोष मिठाई. मग मसाला. लवकर संतोष, लवकर. एक सांगा. मोबाईल. मूग. नाही, मग आणलंय. हो, मीठ आणायला सांग. मीठ. लवकर. एक. लवकर 40 सेकंद राहिली. 40. मग आणलाय. मोबाईल. 30. 20 सेकंद राहिली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ सांगा काय आणलं? मीठ 1, मिरची 2, मोबाईल 3, मिठाई 4, मग 5, मसाला 6, मूर्ती 7 वस्तू आणल्या. त्यामुळे आता 2 बक्षिसं मिळाली. अभिनंदन. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू. धन्यवाद. लवकर सावकाश. कांदा एक घेऊन ये. एका वेळेला 1 वस्तू. कांदा घेऊन ये. कांदा. 30 सेकंद झाली. 1.5 मिनिट राहिला. 40. कुत्रा. कढई. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे. कढई. अरे झाडू.
काजू 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 कोथिंबीर कातर 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 जा 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 काकडी नाही वेळ अजून काजू संपेपर्यंत खेळ. काजू संपेपर्यंत खेळ. केळं केळं वेळ संपली. सांगा काय काय आणलं तुम्ही सांगायचं. केळं, 1 काकडी, 2 कॅलेंडर, 3 किचन, 4 कुत्रा, 5 कापूस, 6 कापूर, 7 किचन, किल्ली किल्ली, 8 कोथिंबीर, 9 कढीपत्ता, 10 कांदा, 11 कप, 12 काजू, 13 किशनी, 14 काठी, 15 केरसुणी, 16. कात्री कात्री. नाही एक मिनिट. सगळ्या वस्तू आणल्या ते मला मान्य आहे, पण ही प्रॅक्टिस करून घेतली होती का तुमच्याकडे? खरं सांगा. खरंच नाही. हा? नाही ना. व्हेरी गुड. छान. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही भेटवस्तू अभिनंदन. 7 वस्तूंसाठी झी मराठीकडून ही दुसरी भेटवस्तू आणि 11 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून ही तिसरी भेटवस्तू आणि इतकी धावपळ केली म्हणून तुम्हाला काजू. कुठली आडनावं साधारण नाव सांगा. साधारण म्हणजे काय आहे की अशी बरीचशी मुलं आहेत ना, त्यांना हा मार्गदर्शक ठरेल ना. हा कुठली आडनाव? सावंत बोललो आपण, परब बोललो, राणे बोललो, पांदेकर असतील. तर मग हे कसं म्हटलं की डोळे झाकून ही कोकणातली माणसं. 1 मिनिट. माऊली आपलं आधी माहेरचं नाव सांगा. स्नेहा विलास सावंत. बरं. आज हमने सोच लिया कि माताजी ने जो हमें तिरस्कार और फटकार दी है वो हम अपनी बहुओं को विरासत में नहीं देंगे। और आज आप सबके सामने हम अपनी बहू सरला से माफी मांगेंगे। काय झालं? सगळ्यांचे चेहरे असे का झालेत फोटो काढल्यासारखे? ओ 2 वर्षापूर्वीची फिल्म बघितली का तुम्ही? कुठली फिल्म मम्मा? मानसी इथून जाणार नाही. पण ते आपण कसं ठरवणार? आपणच ते जमवायचं. बघण्याचा कार्यक्रम म्हणजे परीक्षाच असती आणि या परीक्षेचा पेपर आणि त्याचे प्रश्न सिलेबसचे बाहेरचे असतात. काय बी विचारतात बरं का. हो आता कळ तुला बितरणं काय असतं ते. शिकले गेलीच कामात ना. तू काऊन इथे आली? मला जरा शुगर हवी आहे, तसं मला कॉफी करायची आहे घरी जाऊन. ताई करा तिची हेल्प. समजू दे की तिला शेजार धर्म काय असतो, परोपकार काय असतं ते. हा द्या तिला. देते ना. या. जेवण गोड होतं तुमचा वाणी, पण कोल्हापुरी झणका नव्हता माझा वाणी. तुम्हाला माझं जेवण आवडत नाही का? अहो खरंच जेवण लय भारी होतं. मग ठीक आहे, पण एक सांगू काय? सांगा. ती मास्तरीनबाई पेक्षा मला अंजलीबाईंचं लय भाव वाटतं बघा. का? ते मास्तरीनबाई समजावून सांगतात आणि अंजलीबाई खडसावत्यात. म्हणजे खडूस आहे का मी? हे जे तुम्ही वागताय ना त्या लोकांशी, हे सगळं चूक आहे. हे बरोबर नाहीये. भावनांशी खेळताय तुम्ही त्यांच्या.
आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशी खोट्याने केलेली चूक असते, ती पुढे जात नाही गोष्ट.